ची चौकशी सुरू आहे, पण या चौकशांमधून काही निष्पन्न झालेलं नाही. हे मुळामध्ये आपण जर हे कसं सुरू झालं बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक PIL झाली, ज्याच्यामध्ये माननीय तेव्हाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या सगळ्यांची नावं टाकून ते जे याचिकाकर्ते होते यांचा FIR नोंदवून घ्यावा म्हणून सांगितलं. म्हणजे डायरेक्ट FIR करायला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आणि म्हणून तो FIR नोंदवण्यात आला. तो FIR नोंदवल्यानंतर हे सगळं फायनान्शियल गोष्टी याच्यात असल्यामुळे EDने त्याचा ECIR नोंदवला आणि त्यातनं EDने ती चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ही सगळी जी चौकशी आहे ही मुंबई उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले त्या निर्देशानुसार सुरू झालेली चौकशी आहे. ही कुठलीही राजकीय चौकशी नाही, राजकीय हेतूने सुरू केलेली देखील चौकशी नाही आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की अशा पद्धतीने पहिल्यांदाच इतिहासात एखाद्या पक्षाने ठराव करावा चौकशीसाठी. मला असं वाटतं की नेहमीच असं असतं, कुठलाही पक्ष हा मागणी करत असतो की बाबा ही घटना घडली तर याची चौकशी केली जावी, ही घटना घडली तर याची चौकशी केली जावी. असं तर कुठे भारतीय जनता पक्षाने ठराव केलेला नाही की यांना अपराधीच मानलं पाहिजे, यांना जेलमध्येच टाकलं पाहिजे, असं कुठलाही ठराव नाही आहे. ठराव काय आहे तर अशा प्रकारचं पत्र लिहिलं गेलं आहे. आमचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी जे पत्र पाठवलं किंवा जो ठराव केला यात त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की असं पत्र जर बाहेर आलं असेल तर त्या पत्राची चौकशी केली पाहिजे. मला असं वाटतं की याच्यात कुठलाही गैर नाही आहे. हो, 12वीचा फॉर्म्युला आज ठरला आहे, 30 साईचा फॉर्म्युला जो ठरवण्यात आलेला आहे. आक्षेप आहे अनेक लोकांचा. मी अजून तो फॉर्म्युला बघितलेला नाही, माझ्याकडे आत्ता माहिती नाही, कारण मी माझ्या गावी गेलो होतो, तिथनं मी आत्ता आलो आहे, तर मला आत्ता तरी त्याची माहिती नाही आहे. ईडी के विषय में अजीत पवार जी ने कहा कि इसके पहले बहुत सी जांच हुई लेकिन उसमें से कुछ निकला नहीं. देखिए, कुल मिलाकर ये जो जांच हो रही है, एक PIL बॉम्बे हाई कोर्ट में हुई थी. उस हाई कोर्ट में उस समय हाई कोर्ट ने निर्णय देकर सीधे पुलिस को डायरेक्शन दिया था कि इसमें आप FIR दाखिल करें. ये अगस्त 2019 की बात है. उसके बाद ये सारे लोग सुप्रीम कोर्ट गए, लेकिन सुप्रीम कोर्ट ने भी उसमें दखलंदाजी देने से मना कर दिया और इसके कारण मुंबई पुलिस के EOW ने इसके संदर्भ में एक FIR अगस्त 2019 में इन सभी लोगों को आरोपी बनाकर उस समय वो FIR दर्ज किया था. जैसे वो FIR दर्ज हुआ तो चूंकि ये सारे फाइनेंशियल इसमें इन्वेस्टिगेशन और मनी लॉन्ड्रिंग का एंगल था, इसलिए उसी समय ED ने एक ECIR भी उस समय फाइल किया था. उस ECIR की जो तफ्तीश ED ने की है उसके तहत ये सारी कार्रवाई चल रही है. तो ये कोई राजनीति से प्रेरित होकर कार्रवाई चल रही है, ये सेंट्रल गवर्नमेंट ने की कार्रवाई या उस समय के स्टेट गवर्नमेंट ने की कार्रवाई, इससे भी ज़्यादा ये सारी कार्रवाई उस समय हाई कोर्ट के आदेश से हुई है. उस समय भले ही हमारी सरकार थी और हमारी सरकार ने FIR दाखिल की थी, लेकिन उसका आदेश हाई कोर्ट ने दिया था. ED ने भी जो तफ्तीश की है हाई कोर्ट के आदेश से की. तुमच्या आणि अमित शहा यांच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. असं आहे की मी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला गेल्यानंतर इथलं मी नागपूरचं एक डेलिगेशन घेऊन गेलो होतो. ज्या डेलिगेशनमध्ये इथले वेदचे लोक होते, धर्मेंद्र प्रधान साहेबांची आमची भेट होती. त्या भेटीला थोडा उशीर होता म्हणून मी माननीय अमित शहा साहेबांना विचारलं. ते म्हणाले 15 मिनटं तू येऊन जा, कारण त्यांची नंतरची बैठक होती. मी 15 मिनटं कर्टसी कॉल त्यांच्याकडे केला आणि त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधानांना भेटलो. त्यानंतर एक डेलिगेशन घेऊन माननीय जोशी साहेबांना भेटलो आणि तिथनं थेट मुंबईला आलो. मला असं वाटतं की आज अलीकडच्या काळामध्ये मी दिल्लीला कुठल्याही कारणाने गेलो तरी फार मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते. त्यामुळे आज दिवसभर ती पतंगबाजी पाहून मलाही मनोरंजनाचा आनंद घेता आला. हो, 2 दिवसाचा अधिवेशन आहे, आधीच 2 दिवसाचा आहे. 2 दिवसामध्ये मार्ग प्रश्न जे आहे ते सुटतील का? बीजेपी इस तरीके के प्रस्ताव पारित करती है अपने कार्यकारिणी में. देखिए, मूल रूप से हम देखें तो हमारे अध्यक्ष जी ने जो पत्र लिखा या फिर जो प्रस्ताव उन्होंने रखा, उस प्रस्ताव में कहीं पर भी किसी को हमने अपराधी नहीं कहा है, कहीं पर भी किसी को जेल में डालो नहीं कहा है. प्रस्ताव बिल्कुल सीधा है कि वाजे ने अगर कोई पत्र लिखा है तो इस पत्र की जांच होनी चाहिए. मुझे लगता है कोई भी विपक्ष जांच की मांग करता ही है, तो इसमें गैर क्या है.
और इसलिए मुझे लगता है कि इसको कोई अलग तरीके से देखने का कारण नहीं है. हो 2 दिवसाचं अधिवेशन आहे, कोरोनाच्या निमित्तानं सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतं का सगळ्या प्रश्नांवर? ते नुसतं 2 दिवसाचं अधिवेशन आहे एवढंच नाही आहे. या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जे काही आम्ही मिनिट्स बघितले BSCचे, आम्ही तर BSCवर बहिष्कार टाकला, त्या बहिष्काराचा फायदा घेऊन अक्षरशः लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम किंवा फाशीवर लटकवण्याचं काम या ठिकाणी झालं आहे. त्या मिनिट्समध्ये आम्हाला वाचायला मिळालं, कुठलंही आयुध वापरता येणार नाही, कुठलाही प्रस्ताव ठेवता येणार नाही, प्रश्न जे दिलेले आहेत ते व्यापगत करून टाकले, लक्षवेधी दिले आहेत ते व्यापगत केले. आजपर्यंत असं कधी झालेलं नाही. ते अतारांकित होतात आणि त्याची उत्तरं मिळतात. आणि विधानसभेत आयुध वापरायचं नाही अशा प्रकारचा ठराव हा जर या ठिकाणी होत असेल तर अक्षरशः या ठिकाणी लोकशाहीला आणि विशेषतः विधिमंडळाच्या कामकाजाला फासावर चढवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे की आम्ही बोलूच नाही, कारण पुरवणी मागण्यांवर बोलण्याच्या मर्यादा असतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा तिथे उपस्थितच करायची नाही असा BSCतच ठराव त्यांनी करून टाकला आहे. मला असं वाटतं आत बोलू दिलं तर आम्ही बोलणारच आहोत, नाही बोलू दिलं तर तुम्ही आहातच. माध्यमात तर बोलण्यापासून आम्हाला कोणी रोखूच शकत नाही. अधिसूचना काढली आहे ओबीसीच्या डेटा तयार करण्यासंदर्भामध्ये, काय वाटतं होईल हे की परत वेगळं आहे? अधिसूचना जर अशी काढली असेल तर मी त्याचं स्वागत करतो. देर आहे पर दुरुस्त आहे, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. याचं कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे, इम्पेरिकल इन्क्वायरी टू बी डन बाय जे मागासवर्ग आयोग आहे, बॅकवर्ड क्लास कमिशन, अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे इतके दिवस याच्या पाठीमागे घालवण्याचं कारणच नव्हतं. 13/12/2019 या दिवशी जो आदेश दिला होता त्या आदेशातच त्यांनी जो काही 2010चा आदेश होता तो कोट केला होता आणि राज्याला सांगितलं होतं की तुम्ही आयोग तयार करा आणि इम्पेरिकल इन्क्वायरी करा. इम्पेरिकल इन्क्वायरीचा अर्थ इम्पेरिकल डाटा कलेक्शन असतं. ते डाटा कलेक्शन म्हणजे सेन्सस नाही, पण जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची म्हणून केंद्राकडनं इम्पेरिकल डाटा, केंद्राकडे इम्पेरिकल डाटा नाही, केंद्राकडे सेन्सस डेटा आहे. या ठिकाणी पॉलिटिकल इम्पेरिकल इन्क्वायरी आहे, कारण हे राजकीय आरक्षण आहे, हे 16/4 15/4चं आरक्षण नाही आहे. आणि म्हणून या संदर्भात ही कारवाई जी 13/12/2019ला करायची होती तर हे आरक्षण गेलंच नसतं. त्यानंतर 4 मार्च 2021ला ज्या दिवशी निर्णय आला त्या दिवशी नंतर तरी ती केली असती तरी आपण रिव्ह्यू पिटिशनमध्ये वाचलो असतो. ही न करता ती आज केली आहे. पण मला असं वाटतं हा निर्णय योग्य आहे, देर आहे पर दुरुस्त आहे, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे.